नमो आदेश मित्रांनो, मी मनोज जाधव भक्ती मार्ग यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये मी सादर केले आहेत की 11 शक्तिशाली उपाय जे घरातील नकारात्मकता, दृष्टीदोष, अडथळे, मानसिक तणाव, भीती आणि संकटे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. उपाय साधे नसून श्रद्धा, भक्ती आणि सातत्याने केल्यास नवनाथ महाराजांचे रक्षण अनुभवता येते. दिवा लावणे, कापूर जाळणे, नारळाचा उपाय, मीठ, पाणी, लिंबू, फूल अर्पण करणे व नामस्मरण हे सर्व उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि मन शुद्ध करतात. उपाय करताना भक्ती व श्रद्धा ठेवा. भीती, घाई किंवा अंधश्रद्धा न ठेवता नवनाथ महाराज भक्ती पाहतात, दिखावा नाही. या उपायाचा सातत्याने प्रयोग करा आणि अनुभव घ्या. नवनाथ दीपक उपाय घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी. उपाय कसा करावा? मंगळवारी किंवा गुरुवारी तुपाचा दिवा लावा. दिव्यासमोर नवनाथ महाराजांचे नाव 9 वेळा घ्या. मंत्र ओम नवनाथाय नमः. फायदा घरातील वाद, भीती, नकारात्मकता ऊर्जा कमी होते. उपाय 2 कापूर उपाय दृष्टीदोष, करणी व नकारात्मक ऊर्जेसाठी. उपाय कसा करावा? रोज संध्याकाळी 1 कापूर पेटवा. तो कापूर घरात घड्याळीच्या दिशेने फिरवा. विशेष देवघर, स्वयंपाकघर, मुख्य दरवाजा. मंत्र म्हणत किंवा हळू आवाजात म्हणा. ओम चैतन्य नवनाथाय नमः 7 किंवा 11 वेळा. शेवट कापूर मुख्य दरवाजाजवळ ठेवून जळू द्या. नंतर हात जोडून नमन करा. फायदे दृष्टीदोष कमी होतो, बाहेरील वाईट प्रभाव नष्ट होतो, घरात शांतता, सकारात्मकता वाढते. सूचना हा उपाय सलग 7 दिवस श्रद्धेने करा. भीती न ठेवता विश्वासाने करा. नवनाथ महाराज भक्ती पाहतात. उपाय 3 नारळ उपाय अडथळे, काम अडकणे, संकट दूर करण्यासाठी. उपाय कसा करावा? सोमवारी विशेष फलदायी 1 पूर्ण नारळ घ्या. त्यावर कुंकू व हळद लावा. देवासमोर ठेवून डोळे बंद करा. मंत्र ओम चैतन्य नवनाथाय नमः 11 वेळा म्हणा. प्रार्थना नवनाथ महाराज माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा. शेवट तो नारळ वाहत्या पाण्यात नदीत सोडा. वाहते पाणी नसेल तर झाडाखाली ठेवू शकता. फायदे अडकलेले कामे मार्ग लागतात, संकटे कमी होतात, मनातील भीती दूर होते, नवनाथ महाराजांचे रक्षण मिळतात. महत्त्वाची सूचना हा उपाय श्रद्धेने करा, कोणालाही सांगू नका. उपाय केल्यानंतर वादविवाद टाळा. उपाय 4 मीठ उपाय घरातील भार, तणाव व नकारात्मकता दूर करण्यासाठी. उपाय कसा करावा? रात्री झोपण्यापूर्वी एका काचीच्या किंवा स्टीलच्या वाटीत खडे मीठ घ्या. ती वाटी देवघरात किंवा पलंगाखाली ठेवा. मंत्र म्हणा ओम चैतन्य नवनाथाय नमः 7 वेळा. सकाळी काय करावे? उठल्यावर ते मिठाचे पाणी बाहेर टाका. नाल्यात, झाडाजवळ मागे वळून पाहू नका. फायदे घरातील अदृश्य नकारात्मकता ऊर्जा शोषली जाते, मानसिक तणाव अस्वस्थता कमी होते, झोप चांगली लागते, वातावरण हलके व शांत होते. सूचना हा उपाय सलग 5 किंवा 7 दिवस करा. मीठ पुन्हा वापरू नका. भीती न ठेवता श्रद्धेने हा उपाय करा. उपाय 5 नवनाथ नामस्मरण उपाय सर्वात शक्तिशाली व सुरक्षित. उपाय कसा करावा? रोज सकाळी आंघोळीनंतर शक्य असल्यास शांत ठिकाणी बसून डोळे बंद करा. मन एकाग्र ठेवा. जप नवनाथ महाराज की जय 11, 21 किंवा 108 वेळा. कालावधीत किमान 21 दिवस सलग करताना लक्षात ठेवा कोणतीही भीती न ठेवता. राग वाद टाळा. जपानंतर क्षणभर मौन ठेवा. फायदे अदृश्य भीती निघून जाते, मन स्थिर होते, आत्मविश्वास वाढतो, नवनाथ महाराजांचे कवच तयार होते. सर्व उपायांपेक्षा सोपा आणि प्रभावी उपाय. महत्त्वाची सूचना हा उपाय कोणत्याही व्यक्तीला हानी न करता फक्त स्वतःच्या रक्षणासाठी आहे. नवनाथ महाराज भाव पाहतात, दिखावा नाही. उपाय 6 पाणी उपाय मन शरीर शुद्ध रक्षणासाठी. कसा करावा? सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. ते पाणी देवघरात ठेवा. डोळे बंद करून शांत उभे राहा. मंत्र ओम चैतन्य नवनाथाय नमः 7 वेळा किंवा नवनाथ महाराज की जय 11 वेळा. नंतर ते पाणी रिकाम्या पोटी हळू प्या. कालावधीत सलग 11 किंवा 21 दिवस करा. फायदे मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात, शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते, भीती स्वच्छता दूर होते, दिवस चांगला स्थिर जातो. सूचना पाणी पिताना कोणालाही बोलू नका. हा उपाय श्रद्धेने व संयमाने करा. नवनाथ महाराजांची कृपा नक्की अनुभवता येते. उपाय 7 अगरबत्ती व धूप उपाय घरातील सात्विक ऊर्जा काढवण्यासाठी. उपाय कसा करावा? संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघर स्वच्छ करा. अगरबत्ती किंवा धूप लावा. घरात मंद प्रकाश ठेवा. गोंधळ टाळा. मंत्र ओम चैतन्य नवनाथाय नमः 11 वेळा किंवा नवनाथ महाराज की जय 21 वेळा.
करताना धूप अगरबत्ती घरात सर्वत्र पसरू द्या. विशेष मुख्य दरवाजा, देवघर, झोपण्याची खोली कालावधीत सलग 7 दिवस शक्य असलात रोज करा. फायदे: घरात सात्विक वातावरण तयार होते, मन शांत, विचार स्वच्छ होतात, वाद तणाव कमी होतो, ध्यान जप अधिक होते, नवनाथ महाराजांची कृपा जाणवते. सूचना: धूप अगरबत्ती लावताना राग, तक्रार, नकारात्मक बोल टाळा. हा उपाय श्रद्धेने मनाने केलास तर फलदायी ठरतो. उपाय 8. लिंबू मीठ संरक्षण उपाय. अदृश्य बाधा, वाईट नजर व नकारात्मक प्रभावासाठी उपाय कसा करावा? मंगळवारी किंवा शनिवार 1 ताजं लिंबू घ्या, त्यावर 4 ठिकाणी छोटे छेद करा, प्रत्येक छेदात खडे मीठ भरा. मंत्र: ओम चैतन्य नवनाथाय नमो 11 वेळा किंवा नवनाथ महाराज की जय 21 वेळा. ठेवण्याची जागा: ती लिंबू मुख्य दरवाजाच्या बाहेर दाराच्या उजव्या बाजूला ठेवा. 24 तासांनी ते घरापासून दूर फेकून द्या, नदीला विसर्जन करा. फायदे: वाईट नजर व दृष्टी दोष कमी होतो, अदृश्य अडथळे दूर होतात, घरावरचे नकारात्मक प्रभाव कट होतात, रक्षण कवच तयार होते. महत्त्वाची सूचना: उपाय केल्यानंतर कोणालाही सांगू नका, लिंबू घरात वापरू नका, भीती न ठेवता श्रद्धेने करा. नवनाथ महाराज भक्ताचे रक्षण करत असतात. उपाय 9. नारळ फिरवा. दृष्टी, अडथळे व मानसिक जडत्व दूर करण्यासाठी उपाय कसा करावा? गुरुवारी किंवा रविवारी 1 पूर्ण नारळ घ्या, बसून उभा राहून तो नारळ डोक्याभोवती 7 वेळा फिरवा, घड्याळीच्या दिशेने. मंत्र: ओम चैतन्य नवनाथाय नमो प्रत्येक फेरीला 1 वेळा, एकूण 7 वेळा. शेवट: तो नारळ देवघरात ठेवू नका, वाहत्या पाण्यात सोडा. कालावधीत आठवड्यातून 1 वेळा, गरज असल्यास सलग 3 आठवडे करा. फायदे: दृष्टीदोष, नकारात्मक प्रभाव कमी होतो, मनावरील जडत, अस्वच्छता उतरते, अडथळे कमी होतात, नवनाथ महाराजांचे रक्षण अनुभवता येते. महत्त्वाची सूचना: उपाय करताना भीती ठेवू नका, नारळ घरात फेकू नका, उपायानंतर शांत राहा, वाद टाळा. उपाय 10. नवनाथ महाराज मंत्र जप. दीपक उपाय. सर्व प्रकारच्या संकट व नकारात्मकतेसाठी सर्वोत्तम उपाय कसा करावा? रोज सकाळी सूर्यास्तानंतर धुपाचा दिवा लावा, शांत बसून दिव्याकडे बघा, मन एकाग्र करा. मंत्र जप: ओम चैतन्य नवनाथाय नमः 21, 54 किंवा 108 वेळा. प्रार्थना करताना: नवनाथ महाराज माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर कर, घरात शांतता व नकारात्मक ऊर्जा ठेव. कालावधीत सलग 21 दिवस किंवा शक्य असाल तर रोज करा. फायदे: घरात व मनात नकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक ताण दूर होतो, अडथळे, भीती व वाईट दृष्टी नष्ट होते, नवनाथ महाराजांचे रक्षण अनुभवता येते. महत्त्वाची सूचना: उपाय करताना श्रद्धा, संयम, भक्ती ठेवा, भीती किंवा तणाव न ठेवता करा. नवनाथ महाराज भक्ती पाहतात, दिखावा नाही. उपाय 11. फूल व नैवेद्य उपाय. भक्ती व घरातील सकारात्मकता ऊर्जा वाढवण्यासाठी उपाय कसा करावा? रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघर स्वच्छ करा, नवनाथ महाराजांच्या प्रतिमास किंवा फोटोस ताजे फूल अर्पण करा, मीठ, कुंकू, हळद लावून एक छोटा नैवेद्य भोग ठेवा. मंत्र जप: ओम चैतन्य नवनाथाय नमः 11 किंवा 21 वेळा. प्रार्थना करताना: नवनाथ महाराज माझ्या घरातील व मनातील नकारात्मकता ऊर्जा दूर करा, भक्तीची कृपा ठेवा. कालावधीत सलग 21 दिवस करणे श्रेष्ठ मानले जाते. फायदे: घरातील सकारात्मकता ऊर्जा वाढते, मन शांत व स्थिर होते, घरातील वाद तणाव कमी होतो, नवनाथ महाराजांची कृपा आणि संरक्षण अनुभवता येते. महत्त्वाची सूचना: उपाय करताना श्रद्धा आणि भक्ती ठेवा, नैवेद्य खाल्ल्यानंतर फेकू नका, देवाकडे अर्पण समजून श्रद्धेने द्या. नवनाथ महाराजांचे अंतिम संदेश आपल्या जीवनासाठी शक्तिशाली मार्गदर्शन. प्रिय भक्तांनो, नवनाथ महाराज हे भक्ताचे रक्षक आहेत. त्यांनी आपल्याला दाखवले आहे की संकट, भीती, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा हे भक्तीने व श्रद्धेच्या सामर्थ्याने दूर केले जाऊ शकतात. उपाय करणे म्हणजे फक्त वस्तू किंवा मंत्र जपणे नाही, तर मनाची शुद्धता, विश्वास आणि सातत्य टिकवणे आहे. घरात दिवा लावणे, कापूर जाळणे, नारळाचे उपाय करणे, मीठ, पाणी, लिंबू किंवा फूल अर्पण करणे हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तीने केले तरच प्रभावी ठरतात. आज तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या घरात आणि तुमचे रक्षण होणार नाही, तर नवनाथ महाराजांची कृपा तुमच्यावर प्रत्यक्ष निर्णयावर राहील. हे लक्षात ठेवा की भक्ती खरी शक्ती आहे आणि साध्या उपायांमध्ये ही शक्ती अनुभवता येते. शेवटी प्रत्येक भक्ताने हा संदेश लक्षात ठेवा. नवनाथ महाराज की जय. माझ्या घरातील प्रकाश आणि सकारात्मकता कायम राहो. भक्ताने माझ्या घरात, मनात आणि कामात सर्व अडथळे दूर होत. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश.